हॅलो स्टुडंट्स, अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती, मायसेल्फ मिस्टर प्रशांत देवीदास पवार, डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स. In this lecture, we discuss the 11th Science Mathematics, part number 2, chapter Functions. In previous session, we discussed some points. These points are: first one, basic types of functions. After this, we studied graphical representation of functions with examples, and third one, examples on finding domain and range of a function. विद्यार्थी मित्रो, मागच्या लेक्चरला आपण फंक्शनचे काही बेसिक टाइप्स पाहिलेले आहेत. त्यामध्ये कॉन्स्टंट फंक्शन, आयडेंटिटी फंक्शन या सगळ्या टाइप्स मध्ये आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन देखील स्टडी केलेलं आहे. ग्राफच्या साहाय्यानं हे टाइप्स आपण पाहिलेले आहेत. त्याचबरोबर काही एक्झाम्पल्स पाहिलेत की त्यांचे डोमेन आणि रेंज देखील आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. ठीक आहे, आजच्या लेक्चरला आपण या फंक्शनचा महत्त्वाचा टाइप जो आहे त्यामध्ये दोन पुन्हा टाइप्स आहेत, एकमेकावर ते डिपेंड आहेत. ते कोणते आहेत ते पाहूयात. आणि त्यातला पहिला टाइप आपण या ठिकाणी पाहतोय, एक्सपोनेन्शियल फंक्शन. व्हॉट इज द फॉर्म ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन? f of x is equal to a raised to x, where a is greater than 0, a is not equal to 1, x belongs to R. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी फंक्शन जर a raised to x या इंडेक्स फॉर्म मध्ये किंवा पॉवरच्या फॉर्म मध्ये जर लिहिला असेल, या ठिकाणी a ला आपण बेस असं म्हणतो आणि x ला इंडेक्स किंवा एक्सपोनंट असं म्हणतो. तर जो बेस आहे a तो ग्रेटर दॅन 0 पाहिजे आणि तो नॉट इक्वल टू 1 आहे. आणि इंडेक्स जो आहे तो रियल नंबर असेल. अशा पद्धतीने जर असेल तर त्या फंक्शनला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन असं म्हणणार आहोत. याचं एक्झाम्पल आपण कन्सिडर करूयात. f of x is equal to 2 raised to x and f of x is equal to 2 raised to minus x. अशा पद्धतीची दोन एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. एक्सपोनेन्शियल फंक्शनची ग्राफच्या साहाय्यानं पाहूयात ही एक्झाम्पल. सी हिअर फर्स्ट द ग्राफ ऑफ फंक्शन 2 raised to x. सो कशा पद्धतीने हा ग्राफ ड्रॉ केलाय ते लक्ष द्या मित्रांनो. इथं दिलेला आहे x हा कोणताही रियल नंबर असेल म्हणजे x ची व्हॅल्यू आपण पहिल्यांदा 0 कन्सिडर करूया. 2 raised to जर 0 घेतला तर व्हॅल्यू येते 1, म्हणजे 0,1 हा पॉइंट मिळतो. इथे पहा, x ची व्हॅल्यू 0 असेल तर y ची व्हॅल्यू या ठिकाणी 1 येते, म्हणजे हा 0,1 हा पॉइंट या ठिकाणी आहे. त्यानंतर x ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर y ची व्हॅल्यू 2 raised to 1, म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू 2 raised to 1 याचा अर्थ 2 मिळते. म्हणजेच x ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर y ची व्हॅल्यू या ठिकाणी 2 आली, म्हणजे 1,2 हा पॉइंट मिळतो. अशाच पद्धतीनं जर x ची व्हॅल्यू 2 घेतली तर y ची व्हॅल्यू म्हणजे फंक्शनची व्हॅल्यू 2 raised to 2 याचा अर्थ 4 मिळते. हे पहा, याच्या पुढे व्हॅल्यू मिळणार आहे 2 साठी, पुन्हा इकडे 4 व्हॅल्यू मिळेल y ची. आणखी निगेटिव्ह व्हॅल्यू जर कन्सिडर केल्या आपण तर x ची व्हॅल्यू -1 जर आपण घेतली तर हे होणार आहे 2 raised to -1, म्हणजे 1/2. 1/2 मीन्स 0.5, म्हणजे -1 व्हॅल्यू घेतली की 0.5 मिळतं. इथे पॉइंट प्लॉट केलाय आणि या पॉइंट मधून जाणारा कर्व जर ड्रॉ केला तर तो अशा पद्धतीने दिसतोय. मित्रांनो, हा झाला 2 raised to x चा कर्व. दिस ग्राफ रिप्रेझेंट द फंक्शन 2 raised to x. याच पद्धतीनं सेकंड फंक्शन जर आपण विचारात घेतला
एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2⁻⁻x त्याचा जर कर्व काढायचा झाला, इथे एक्सची व्हॅल्यू जर 0 घेतली तर 2⁻0 1च येणार आहे, म्हणजे याच पॉईंटमधून तो कर्व पास होईल. आणि एक्स इक्वल टू 1 साठी 2⁻1 येणार आहे, म्हणजेच 1/2 म्हणजे 0.5. एक्स इक्वल टू 1 साठी व्हॅल्यू येणार आहे वायची 0.5, म्हणजे या ठिकाणी हा कर्व येईल. हे पहा, एक्स इक्वल टू 1 साठी वाय इक्वल टू 0.5 आला पहा. त्यानंतर एक्स इक्वल टू -1 जर घेतला तर वाय इक्वल टू काय येईल, एक्स इक्वल टू -1, तर वाय इक्वल टू या ठिकाणी मायनस ऑफ -1 म्हणजे +1, 2⁻+1, म्हणजे एक्स इक्वल टू -1 ला वाय 2 येणार आहे. तर अशा पद्धतीने यातून जर कर्व पास केला आपण तर अशा पद्धतीने हा कर्व दिसेल. आता हे दोन्ही कर्व आपण ऑब्झर्व केले, मित्रांनो एक लक्षात येतं की एक्सची व्हॅल्यू जी आहे जर आपण इन्क्रीज केली, एक्सची व्हॅल्यू मी या ठिकाणी या फंक्शनसाठी 1 नंतर 2 नंतर 3 इन्क्रीज केली, या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू डिक्रीज केली. हा जेव्हा एक्सची व्हॅल्यू -∞ कडे जाते 2⁻x साठी, तेव्हा हा कर्व जो आहे तो अगदी एक्स ॲक्सिस पर्यंत जाणार आहे, पण ज्या वेळेस इन्फिनिटीकडे व्हॅल्यू जाईल त्यावेळेस तो 0 कडे जाईल, पण एक्झॅक्ट 0 येणार नाही, म्हणजे या एक्स ॲक्सिसला तो कट करणार नाहीये, टच करणार नाहीये. ओके, त्याच पद्धतीनं 2⁻⁻x या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू इन्क्रीज केली तर वायची व्हॅल्यू ही डिक्रीज होणार आहे, म्हणजे कमी कमी होणार आहे, पण ती 0 होणार नाहीये, 0च्या जवळपास येईल पण एक्झॅक्ट 0 होणार नाही. म्हणजेच आपण एक कन्सेप्ट याच्या अगोदर पाहिलाय असिम्प्टोटचा. तर या ठिकाणी ही एक्स ॲक्सिस जी आहे ती असिम्प्टोट आहे, म्हणजे एक्स ॲक्सिसचं इक्वेशन हे वाय इक्वल टू 0 असतं, म्हणजे एक्स ॲक्सिस ही या दोन्ही कर्वसाठी असिम्प्टोट आहे. ठीक आहे, तर याचा डोमेन आणि रेंज जर विचारात घेतला, एक्सच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या डोमेनमध्ये असतात, म्हणजेच काय तर सेट ऑफ रिअल नंबर. एक्स बिलॉंग्स टू आर म्हटलंय, म्हणजे सगळ्या एक्सच्या व्हॅल्यूज या सेट ऑफ रिअल नंबरमध्ये आहेत, म्हणजे सेट ऑफ रिअल नंबर इज डोमेन. आता जर आपण रेंज विचारात घ्यायची ठरवली तर रेंजसाठी वायची व्हॅल्यू ही इकडे +∞ कडे चालली आहे दोन्ही फंक्शनसाठी, आणि जर मिनिमम व्हॅल्यू विचारात घेतली तर ती 0 येणार नाहीये, तर ती 0 समथिंग म्हणजे एक्झॅक्ट 0 मिळत नाहीये. जर एक्स ॲक्सिसला जर हा कर्व टच करत असेल तरच 0 येईल, म्हणून एक्झॅक्ट 0 नाही. त्यामुळं जर याचा रेंजचा विचार केला तर ओपन इंटरवलमध्ये 0 पासून म्हणजे त्यामध्ये 0 इन्क्लूड होत नाही आणि इन्फिनिटीपर्यंत अशा पद्धतीनं रेंज येईल 0 to ∞. ठीक आहे, ओपन इंटरवल. त्याचबरोबर हिअर द ग्राफ हॅज असिम्प्टोट y इक्वल टू 0 दॅट इज एक्स ॲक्सिस. ओके, आता विद्यार्थी मित्र आपण हा एक्सपोनेन्शियल फंक्शन स्टडी केला a⁻x. इथे a ला बेस म्हणतोय आणि x ला एक्सपोनंट किंवा इंडेक्स. याच्यावर आणखी एक फंक्शन डिपेंड आहे, तो पुढचा फंक्शन स्टडी करूयात, तो म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन. What is the meaning of logarithmic function, or what is the form of logarithmic function? See here, if x is equal to a⁻y is an exponential function. हा एक्सपोनेन्शियल फंक्शन घेतला, या ठिकाणी बेस जो आहे तो >0, बेस नॉट इक्वल टू 1, आणि x म्हणजे या एक्सपोनेन्शियल फंक्शनची व्हॅल्यू जी आहे ती >0 म्हणजे पॉझिटिव्ह आहे. देन y इज called as the logarithm of x. या y ला म्हणजे हा जो पॉवर किंवा इंडेक्स आहे त्याला काय म्हटलंय, logarithm of x to the base a, and is written as y is equal to log of x to the base a. जो इंडेक्स आहे, जो पॉवर आहे, जो एक्सपोनंट आहे त्याला आपण लॉगॅरिथम ऑफ या x या फंक्शनचा म्हटला आणि बेस हा a घेतोय. तर लिहायचं कसं हे, y इज इक्वल टू लॉग ऑफ x टू द बेस a, आणि रीड अशा पद्धतीनं करायचं आहे, लॉगॅरिथम ऑफ x टू द बेस a इज y. ओके, तर
हा लॉगॅरिथमिक फॉर्म आपण म्हणतोय y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स टू द बेस ए, आणि याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म जो आहे तो अशा पद्धतीने लिहिला जातो की x इज इक्वल टू ए रेस टू वाय, म्हणजे इंडेक्स जो असतो तो म्हणजे लॉगॅरिथम असतो. ठीक आहे. तर हे एकमेकावरून आपण इंटर कन्व्हर्शन करू शकतो यांचं. ओके. तर विद्यार्थी मित्रो, याच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या पाहूयात. प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम. फर्स्ट प्रॉपर्टी पहा, ॲज ए रेस टू झिरो इज इक्वल टू 1. आपल्याला माहिती एनी नंबर रेस टू झिरो इज इक्वल टू 1. दिस इम्प्लाइज दॅट या ठिकाणी इंडेक्स जो आहे तो 0 आहे, म्हणजे 0 हा लॉगॅरिथम ऑफ 1 आहे टू द बेस ए. अशा पद्धतीने आपण रीड करू शकतो. तर लॉगॅरिथम ऑफ 1 टू द बेस ए इज 0. याच्यावरून हे मिळतं. म्हणजे हा आपण डायरेक्टली ज्या वेळेस एक्झाम्पल्समध्ये 1 येणार आहे विथ एनी बेस, म्हणजे लॉगॅरिथम ऑफ 1 विथ एनी बेस इज 0, अशा पद्धतीने आपण मेन्शन करू शकतो. ठीक आहे. अँड जर ए रेस टू 1 असेल तर तो एच येणार आहे, म्हणजे लॉगॅरिथम ऑफ ए विथ सेम बेस ए इज 1, अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. ठीक आहे. सेकंड प्रॉपर्टी पहा, ॲज ए रेस टू एक्स इज इक्वल टू ए रेस टू वाय. हे एक्सपोनेन्शियल फॉर्म्स आहेत. तर ए रेस टू एक्स इक्वल टू ए रेस टू वाय असेल तर आपण या ठिकाणी बेस सेम आहे, म्हणजे याचा इंडेक्स सेम होऊ शकतो. इंडेक्स आपण इक्वल करू शकतो याचे. देन आणि असं जर असेल, या पद्धतीनं जर असेल तर आपण लॉगॅरिथमसाठी प्रॉपर्टी लिहू शकतोय, लॉग ऑफ एक्स टू द बेस ए इज इक्वल टू लॉग ऑफ वाय टू द बेस ए. दिस इम्प्लाइज दॅट एक्स इज इक्वल टू वाय और एक्स इज इक्वल टू वाय असेल तर त्याचे दोन्ही साईडला आपण लॉगॅरिथम्स घेऊ शकतो. म्हणजेच दोन्ही साईडला जर लॉग असेल विथ सेम बेस तर आपण जे काही फंक्शन्स आहेत एक्स आणि वाय ते इक्वल करू शकतो, किंवा जे फंक्शन्स आहेत एक्स आणि वाय हे जे आहेत ते जर इक्वल असतील तर आपण दोन्ही साईडचा लॉगॅरिथम या ठिकाणी घेऊ शकतो. ठीक आहे. ही प्रॉपर्टी आहे. त्याचबरोबर पुढची एक प्रॉपर्टी पाहूया. फॉर नॅचरल बेस ई, लॉगॅरिथम ऑफ एक्स टू द बेस ई, दिस कॅन बी रिटन ॲज ln of x called as natural logarithm. विद्यार्थी मित्रो, जनरली आपण लॉग ऑफ जे काही आहे अशा पद्धतीने लिहितोय LOG, परंतु जर बेस हा ई असेल, लॉगॅरिथमचा बेस जर ई हा दिला असेल तर लॉग ऑफ एक्स टू द बेस ई हा आपण ln ऑफ एक्स अशा पद्धतीनं लिहू शकतो, किंवा ln ऑफ एक्स दिला असेल तर आपण त्याचा बेस हा ई आहे असं कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपण लॉगॅरिथमिक फॉर्म बघितलाय, एक्सपोनेन्शियल फॉर्म पाहिलंय, त्यानंतर या प्रॉपर्टीज स्टडी केल्यात. तर आता याच्यावरची आपण एक्झाम्पल्स पाहूयात. या लॉगॅरिथमिक फॉर्म वरून एक्सपोनेन्शियल फॉर्मला कसं कन्वर्ट करायचं आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म वरून लॉगॅरिथमिक फॉर्मला कशा पद्धतीनं कन्व्हर्शन करायचं. ठीक आहे. एक्झाम्पल, एक्सप्रेस द फॉलोइंग एक्सपोनेन्शियल इक्वेशन्स इन लॉगॅरिथमिक फॉर्म. अशा पद्धतीनं आपण आता एक्सपोनेन्शियल फॉर्म हे जे आहे ते लॉगॅरिथमिक फॉर्मला आपण कन्वर्ट करूयात. या ठिकाणी ए रेस टू वाय इक्वल टू एक्स असेल तर लॉग ऑफ एक्स टू द बेस ए इक्वल टू वाय अशा पद्धतीने लिहिता येतं, म्हणजे इंडेक्स जो आहे तो इज इक्वल टू अशा पद्धतीने लिहायचा आहे. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. 2 रेस टू 5 इक्वल टू 32 आहे. तर या ठिकाणी लॉगॅरिथम ऑफ 32 इज इक्वल टू 5 येतो आणि त्याचा बेस काय घ्यायचा 2, म्हणजेच आपण असं लिहू शकतोय लॉग ऑफ 32 टू द बेस 2 इज इक्वल टू 5. सेकंड एक्झाम्पल पाहूया. 54 रेस टू 0 इज इक्वल टू 1, म्हणजे कसं लिहिता येतं तर लॉग ऑफ 1 विथ बेस 54 इज इक्वल टू 0 असं लिहिता येईल. ठीक आहे. नेक्स्ट 23 रेस टू 1 इज इक्वल टू 23
आपण पाहिले a⁻1 इज इक्वल टू a. आता प्रॉपर्टी बघितली बघा, त्या पद्धतीनं आहे एक्झाम्पल. तर या ठिकाणी लॉग ऑफ 23 ओके टू द बेस 23 म्हणजे लॉगॅरिथम ज्याचा घ्यायचे तो आणि त्याचा बेस हा सेम आहेत, तर आन्सर येतं 1, कारण इंडेक्स या ठिकाणी 1 आहे. ओके, नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल पहा. 10⁻² इज इक्वल टू 0.01. तर या ठिकाणी आपण लॉगॅरिथम ऑफ 0.01 घ्यावा लागेल, म्हणजेच लॉगॅरिथम ऑफ 0.01 टू द बेस 10 इज इक्वल टू -2 येईल. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल e⁻⁻x इज इक्वल टू 6. मित्रांनो, या ठिकाणी जर आपण ऑब्झर्व केलं तर हे कसं लिहिता येईल? लॉगॅरिथम ऑफ 6 टू द बेस e इज इक्वल टू -x असं लिहिता येईल. किंवा आपल्याला या ठिकाणी बेस e आहे म्हणून आपण ln लिहू शकतो. आताच पाहिलं होतं. तर हे पहा, लॉगॅरिथम ऑफ 6 टू द बेस e इज इक्वल टू -x लिहिला, किंवा आपण ln ऑफ 6 बेस लिहायचं नाही, तिथं गरज नाहीये ई बेस असल्यामुळं, तर नॅचरल लॉगॅरिथम त्याला म्हणतो आपण. तर ln ऑफ 6 इज इक्वल टू -6 असं देखील या ठिकाणी लिहिता येणार आहे. ठीक आहे. आपण पुढचं एक्झाम्पल स्टडी करूयात. आता या एक्झाम्पलमध्ये आपण एक्सपोनेन्शियल जे फॉर्म होते ते आपण लॉगॅरिथमिक फॉर्मला कन्वर्ट केले. आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेले आहेत ते आपण एक्सपोनेन्शियल फॉर्मला कन्वर्ट करूया. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्रेस द फॉलोइंग लॉगॅरिथमिक इक्वेशन्स इन एक्सपोनेन्शियल फॉर्म. या ठिकाणी आता लॉगॅरिथमिक फॉर्म लॉग ऑफ x टू द बेस a दिलाय इज इक्वल टू y आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म a⁻y इज इक्वल टू x दिला. तर लॉगॅरिथमिक फॉर्म हा एक्सपोनेन्शियल फॉर्मला आपण कन्वर्ट करूयात. बघा, लॉग ऑफ 64 टू द बेस 2 इज इक्वल टू 6. मग हा बेस जो आहे 2 या बेस a च्या ठिकाणी घ्यावा लागेल. त्याचबरोबर 6 जो आहे हा लॉगॅरिथम आलेला आहे आन्सर. तर 2⁻6 इज इक्वल टू 64 अशा पद्धतीने आपल्याला हे लिहिता येईल. ओके, 2⁻6 इक्वल टू 64. सेकंड एक्झाम्पल पहा. लॉग ऑफ 1/25 टू द बेस 5 इज इक्वल टू -2. तर आपल्याला या ठिकाणी -2 जो आहे तो इंडेक्स येणार आहे आणि 5 जो आहे तो बेस येईल. तर 5⁻² म्हणजे 1/5² म्हणजे तो 1/25 येतो. अशा पद्धतीनं 5⁻² म्हणजे 1/25 आला. पहा, या ठिकाणी हे कन्वर्ट केलं. ठीक आहे. नेक्स्ट, ln ऑफ 1 इज इक्वल टू 0. आता हा ln आहे, याचा अर्थ या ठिकाणी नॅचरल लॉगॅरिथम घेतलेला आहे म्हणजे बेस e आहे. मग आपण हे कशा पद्धतीने लिहू शकतो? तर e⁻0 इज इक्वल टू 1 आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे. बेस हा e असल्यामुळं आणि इंडेक्स हा 0 होईल. ठीक आहे. नेक्स्ट, लॉगॅरिथम ऑफ 0.001 टू द बेस 10 इज इक्वल टू -3. हे कसं लिहिता येईल? तर बेस आहे 10 या ठिकाणी, 10⁻³ इज इक्वल टू 0.001 असं लिहिलं. पहा, आणखी एक एक्झाम्पल पाहूया. ln ऑफ e इज इक्वल टू 1. हे देखील नॅचरल लॉगॅरिथम आहे. या ठिकाणी बेस e आहे म्हणजे आपल्याला e⁻1 इज इक्वल टू e आला. पहा या ठिकाणी. ठीक आहे. तर हे सेकंड एक्झाम्पल आपण सोडवलं. मित्रांनो, याच्या पुढे आपण लॉगॅरिथमचे काही लॉज पाहूयात किंवा रूल्स जे आहेत ते स्टडी करूयात. रूल्स ऑफ लॉगॅरिथम्स. तर हे रूल्स स्टडी करताना आपल्याला काही त्या नंबर्सवर कंडिशन्स दिलेल्या आहेत. जे नंबर्स आपण लॉगॅरिथम मध्ये घेणार आहोत त्या नंबरसाठी
फॉर ए बी सी ग्रेटर दॅन 0 अँड ए इज नॉट इक्वल टू 1. या ठिकाणी आपण बेस जो आहे तो ए घेणार आहोत. तर पहा, फर्स्ट रूल जो आहे प्रोडक्ट रूल, म्हणजे दोन नंबरचा जर प्रोडक्ट दिला असेल आणि त्याचा जर लॉगॅरिथम घ्यायचा असेल, म्हणजे लॉग ऑफ बी इंटू सी, हे दोन नंबर आहेत विच आर पॉझिटिव्ह, त्याचा जर बेस ए असेल तर प्रत्येक वेळेस तो लॉगॅरिथमचा बेस सेम असणार आहे. आणखी दोन नंबरचा प्रोडक्ट आहे तर लॉगॅरिथम ऑफ बी टू द बेस ए प्लस लॉगॅरिथम ऑफ सी विथ बेस ए अशा पद्धतीने लिहिता येतं. त्याचबरोबर सेकंड रूल जो आहे तो कोशंट रूल. या ठिकाणी कोशंट रूलचा मिनिंग असा आहे की दोन नंबरचा डिव्हिजन आपण असेल तर कशा पद्धतीनं लॉगॅरिथम घेऊ शकतो, किंवा दोन फंक्शनचा डिव्हिजन असेल तर त्याचा लॉगॅरिथम घ्यायचा आहे तर तो कशा पद्धतीने घ्यायचा. पहा, लॉगॅरिथम ऑफ बी अपॉन सी जर असेल विथ बेस ए तर लॉगॅरिथम ऑफ बी विथ बेस ए मायनस लॉगॅरिथम ऑफ सी विथ बेस ए. म्हणजे डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन करायचं आणि प्रोडक्ट किंवा मल्टिप्लिकेशन दिला असेल तर ॲडिशन या ठिकाणी आपण करणार आहोत. थर्ड, पॉवर और एक्सपोनंट रूल. मित्रांनो, याच्यामध्ये लॉगॅरिथम ऑफ बी रेस टू सी असं लिहिता येईल विथ बेस ए इज इक्वल टू, हे हा जो इंडेक्स आहे सी तो फ्रंटला येईल या ठिकाणी, तर इथे सी आला, लॉगॅरिथम ऑफ बी विथ बेस ए आला. पहा, ओके, तर सी इंटू लॉगॅरिथम ऑफ बी विथ बेस ए आपण लिहिला या ठिकाणी. अशा पद्धतीनं प्रोडक्ट रूल, कोशंट रूल आणि पॉवर रूल किंवा एक्सपोनंट रूल हा आपण या ठिकाणी पाहिलाय. जेव्हा रूल आपण यूज करतो तेव्हा कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत किंवा कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत त्या आपण पाहूयात. लेट्स नोट. फर्स्ट वन, लॉगॅरिथम ऑफ एक्स प्लस वाय विथ बेस ए cannot be written as logarithm of x with base a plus logarithm of y with base a. म्हणजेच दोन फंक्शन किंवा दोन नंबरचा ऍडिशन आहे त्याचा लॉगॅरिथम जर घ्यायचा झाला तर तो असा एक्सपांड करता येत नाही. ठीक आहे. सेकंड, लॉगॅरिथम ऑफ एक्स इंटू लॉगॅरिथम ऑफ वाय cannot be written as or not equal to logarithm of x into y. ओके, म्हणजे लॉगॅरिथमचा प्रोडक्ट असेल तर लॉगॅरिथम ऑफ प्रोडक्ट ऑफ नंबर्स अशा पद्धतीने आपण लिहू शकत नाही. थर्ड वन, लॉगॅरिथम ऑफ एक्स अपॉन लॉगॅरिथम ऑफ वाय असेल तर लॉगॅरिथम ऑफ एक्स अपॉन वाय हे देखील आपण लिहू शकणार नाहीये किंवा हे दोन्ही इक्वल नाहीयेत. नेक्स्ट, लॉगॅरिथम ऑफ एक्स ब्रॅकेट रेस टू एन जर असेल तर या ठिकाणी आपण तो एक्सपोनंट लॉ यूज करत नाहीये किंवा करू शकणार नाहीये. हा एक्स रेस टू एन असेल तर तो रूल लागू होईल. इथे लॉग एक्स ब्रॅकेट रेस टू एन आहे त्यामुळं हा एन लॉग एक्स असा लिहिता येणार नाही. ठीक आहे. या ठिकाणी एक फॉर्म्युला आपण लक्षात घेऊयात, चेंज ऑफ बेस फॉर्म्युला. For a, x and b greater than 0 and a and b are not equal to 1. हे नॉट इक्वल टू 1 आहेत म्हणजे a आणि b या ठिकाणी आपल्याला बेस घ्यायचे. मित्रांनो, लॉगॅरिथम ऑफ x टू द बेस a हा कसा लिहिता येतो पहा. तर लॉगॅरिथम ऑफ x टू द बेस b अपॉन लॉगॅरिथम ऑफ a विथ बेस b. म्हणजे या ठिकाणी आपण बेस ए जो होता लॉगॅरिथमचा तो चेंज केला, बेस बी ला कन्वर्ट केला पाहिजे. म्हणजेच लॉगॅरिथम ऑफ एक्स टू द बेस बी अपॉन लॉगॅरिथम ऑफ ए विथ बेस बी असं जर असेल तर याच्यावरून आपल्याला असं लिहिता येतं, लॉगॅरिथम ऑफ एक्स विथ बेस ए. हा बेस सेम पाहिजे परंतु. ठीक आहे.
हा जो चेंज ऑफ बेस फॉर्म्युला आहे हा देखील आपल्याला एक्झाम्पल्स सोडवताना हा यूज करता येईल. फॉर एक्झाम्पल बघा, लॉगॅरिथम ऑफ 81 टू द बेस 4 आणि लॉगॅरिथम ऑफ 9 टू द बेस 4 असं जर असेल, बेस या ठिकाणी सेम आहे, तर हे कसं लिहिता येतं? लॉगॅरिथम ऑफ 81 टू द बेस 9 असं लिहिता येतो. ठीक आहे. एक्झाम्पल्स स्टडी करूयात आपण या ठिकाणी आता. राईट दी फॉलोइंग एक्सप्रेशन्स ॲज सम ऑर डिफरन्स ऑफ लॉगॅरिथम्स. लॉग ऑफ पी क्यू अपॉन आर एस. पहा, आपल्याला हा जो लॉगॅरिथम दिलाय ते एक्सप्रेशन जे आहे ते सम किंवा डिफरन्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं. तर ते कसं लिहायचं पहा, आपण कन्सिडर करूया पहिल्यांदा सोल्युशन. लॉग ऑफ पी क्यू अपॉन आर एस. या ठिकाणी पी क्यू अपॉन आर एस असे हे नंबर्स आहेत आणि यांचा कोशंट या ठिकाणी घेतलेला आहे, त्यामुळं आपण किंवा डिव्हिजन घेतलाय, म्हणजेच आपण या ठिकाणी कोशंट रूलनुसार लॉगॅरिथम ऑफ पी क्यू मायनस लॉगॅरिथम ऑफ आर एस असं लिहू शकतो. ठीक आहे. मग आपण लॉगॅरिथम ऑफ पी क्यू मायनस लॉग ऑफ आर एस लिहिलं पहा. या ठिकाणी सिन्स बाय कोशंट रूल आपण यूज केलाय. ओके, म्हणजे डिव्हिजन असल्यामुळे या ठिकाणी सबट्रॅक्शन आलं. पुढे आता लॉगॅरिथम ऑफ पी क्यू आहे. पी आणि क्यू या दोन नंबरचा या ठिकाणी प्रोडक्ट आहे. तो प्रोडक्ट आपण सम मध्ये कन्वर्ट करू शकतो, म्हणजेच प्रोडक्ट रूल नुसार लॉग ऑफ पी क्यू हा लॉगॅरिथम ऑफ पी प्लस लॉगॅरिथम ऑफ क्यू मायनस, इथे देखील आपण प्रोडक्ट रूल यूज करूयात, मायनस लॉगॅरिथम ऑफ आर प्लस लॉगॅरिथम ऑफ एस बाय प्रोडक्ट रूल. मग आता मित्रांनो या ठिकाणी हा मायनस ब्रॅकेटच्या बाहेर आहे, तो आतमध्ये नेला तर आपल्याला काय येईल? लॉगॅरिथम ऑफ पी प्लस लॉगॅरिथम ऑफ क्यू मायनस लॉग ऑफ आर मायनस लॉग ऑफ एस. तर हा दिलेलं एक्सप्रेशन जे आहे ते आपण सम आणि डिफरन्स यामध्ये कन्वर्ट केलं पहा. लॉग ऑफ पी प्लस लॉग ऑफ क्यू मायनस लॉग ऑफ आर मायनस लॉग ऑफ एस. ठीक आहे. अशाच पद्धतीनं आणखी नेक्स्ट एक्झाम्पल स्टडी करूयात. एक्झाम्पल नंबर 2. राईट दी फॉलोइंग एक्सप्रेशन्स ॲज सम ऑर डिफरन्स ऑफ लॉगॅरिथम्स ln of a cube into a minus 2 bracket square upon square root of b square plus 5. सोल्युशन या ठिकाणी ln असं दिलेलं आहे, म्हणजे आपण बेस या ठिकाणी नॅचरल दिलेला आहे, म्हणजे नॅचरल लॉगॅरिथम या ठिकाणी आहे बेस e. त्यामुळं आपण हे एक्झाम्पल त्याच पद्धतीने सॉल्व्ह करूयात. सो इथे देखील पुन्हा ए क्यूब इंटू ए मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर प्लस 5 यांचा डिव्हिजन आहे. तर कोशंट रूलनुसार आपण पहिल्यांदा या ठिकाणी सबट्रॅक्शन करूया. सिन्स बाय कोशंट रूल ln ऑफ ए क्यूब इंटू ए मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ln ऑफ स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर प्लस 5. आता या ठिकाणी प्रोडक्ट दिसतोय आपल्याला ए क्यूब इंटू ए मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, तर तो प्रोडक्ट जो आहे तर त्या ठिकाणी ॲडिशन किंवा सम मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. तर बाय प्रोडक्ट रूल आपण यूज करूया, म्हणजे काय येईल? ln ऑफ ए क्यूब प्लस ln ऑफ ए मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ln ऑफ या ठिकाणी बी स्क्वेअर प्लस 5 आहे, हा स्क्वेअर रूट असल्यामुळं रेस टू 1/2 आपल्याला लिहिता येतो. ठीक आहे मित्रांनो, आता प्रत्येक लॉगॅरिथम मध्ये या ठिकाणी ए रेस टू 3 आहे, ए मायनस 2 रेस टू 2 आहे, बी स्क्वेअर प्लस 5 रेस टू 1/2 आहे. तर ही इंडेक्स जे आहेत ते आपण लॉगॅरिथमच्या अगोदर लिहू शकतो, म्हणजेच तिथे एक्सपोनंट लॉ किंवा पॉवर रूल आपण यूज करू शकतोय. बाय एक्सपोनंट रूल कसा लिहिता येतो पहा. 3 अगोदर लिहायचा, म्हणजे 3
ln ऑफ a प्लस 2 इंटू ln ऑफ a मायनस 2 मायनस 1/2 ln ऑफ b स्क्वेअर प्लस 5 अशा पद्धतीनं दिलेले जे एक्झाम्पल आहे ते आपण सम आणि डिफरन्सच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर नेक्स्ट या ठिकाणी आपण स्टडी करूयात. राईट द फॉलोइंग एक्सप्रेशन्स ॲज अ सिंगल लॉगॅरिथम्स. म्हणजे आता आपल्याला सम आणि डिफरन्स मध्ये सिंगल लॉगॅरिथम कन्वर्ट केला. आता सम आणि डिफरन्स मध्ये दिलेला आहे आणि ते आपल्याला सिंगल लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करायचं. तर पहा कशा पद्धतीने कन्वर्ट करायचं. एक्झाम्पल दिलंय. सोल्युशन कन्सिडर करूया. 5 log x प्लस 7 log y मायनस log z. तर या ठिकाणी हा 5 जो आहे तो लॉगॅरिथमच्या अगोदर आहे. इथे देखील 7 आहे. ओके. तर हे आपल्याला या ठिकाणी एक्सचा पॉवरमध्ये कन्वर्ट करता येतील किंवा वायचा पॉवर या ठिकाणी लिहिता येईल. तर त्यासाठी आपल्याला जो रूल यूज करायचा आहे तो एक्सपोनंट रूल आहे. तर या ठिकाणी बाय एक्सपोनंट रूल आपण म्हणू शकतो कशा पद्धतीने लिहिता येईल. लॉग ऑफ एक्स रेस टू 5 प्लस लॉग ऑफ वाय रेस टू 7 मायनस लॉग झेड लिहिला पहा. आता या ठिकाणी जर फर्स्ट 2 फंक्शन्स किंवा टर्म्स कन्सिडर केले आपण तर लॉग ऑफ एक्स रेस टू 5 प्लस लॉग ऑफ वाय रेस टू 7 आहे. म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट आपण कन्सिडर करू शकतो. तर बघा या ठिकाणी प्रोडक्ट रूल जर विचारात घेतला तर लॉगॅरिथम ऑफ एक्स रेस टू 5 इंटू वाय रेस टू 7 आपण लिहू शकतो मायनस लॉग झेड ॲज इट इज. आता इथे सबट्रॅक्शन आहे. 2 लॉगॅरिथमची सबट्रॅक्शन दिली म्हणजे या ठिकाणी कोशंटला ते कन्वर्ट होऊ शकतं. तर आपण याला कन्वर्ट करूयात. लॉगॅरिथम ऑफ एक्स रेस टू 5 इंटू वाय रेस टू 7 अपॉन झेड असं लिहिता येत पहा इथे बाय कोशंट रूल. ठीक आहे. म्हणजे एका लॉगॅरिथम मध्ये सिंगल लॉगॅरिथम मध्ये आपण याला कन्वर्ट केलंय. तर हे 5 इंटू लॉग एक्स प्लस 7 लॉग वाय मायनस लॉग झेड दिस कॅन बी रिटन ॲज लॉग ऑफ एक्स रेस टू 5 इंटू वाय रेस टू 7 अपॉन झेड असं हे लिहिता आलं पहा. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 आपण स्टडी करूयात. या ठिकाणी राईट द फॉलोइंग एक्सप्रेशन ॲज अ सिंगल लॉगॅरिथम. पुन्हा आत्ता जसं एक्झाम्पल सोडवलंय तसंच हे देखील एक्झाम्पल आहे. 1/3 log of x minus 1 plus 1/2 log of x. Solution 1/3 log of x minus 1 plus 1/2 log x आहे. तर याला आपल्याला सिंगल लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे लॉगॅरिथमच्या अगोदर जे काही कॉन्स्टंट टर्म्स दिलेले आहेत नंबर्स दिलेले आहेत ते आपल्याला इंडेक्स किंवा पॉवरमध्ये कन्वर्ट करता येतात. म्हणजेच या ठिकाणी आपण एक्सपोनंट रूल जो आहे लॉगॅरिथमचा तो यूज केला पाहिजे. बाय एक्सपोनंट रूल वी कॅन राईट इट ॲज लॉग ऑफ एक्स मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 1/3 प्लस लॉग ऑफ एक्स रेस टू 1/2. मग आता इथे हा लॉग ऑफ फर्स्ट नंबर प्लस लॉग ऑफ सेकंड नंबर आहे. म्हणजे ॲडिशन असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी यांचा प्रोडक्ट घेता येईल. तर बाय प्रोडक्ट रूल वी कॅन राईट इट ॲज लॉग ऑफ एक्स मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 1/3 इंटू एक्स रेस टू 1/2. पहा दोन्ही नंबर्सचा या ठिकाणी प्रोडक्ट घेतला पहा. आता हे कसं लिहिता येईल तर एक्स मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 1/3 म्हणजे क्यूब रूट ऑफ एक्स मायनस 1 लिहिता येतं. एक्स रेस टू 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ एक्स लिहिता येतो. तर हे लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ एक्स मायनस 1 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स. तर दिलेली जी काही आहे एक्सप्रेशन आपण सिंगल लॉगॅरिथमच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं पहा. 1/3 log of x minus 1 plus 1/2 log of x. This can be written as log of cube root of x minus 1 into square root of x असं हे लिहिलेलं आहे. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण स्टडी करूया.
लॉगॅरिथम साठी एक एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व फॉर एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची या ठिकाणी लॉग ऑफ 2 प्लस लॉग ऑफ एक्स प्लस 3 मायनस लॉग ऑफ 3x मायनस 5 इज इक्वल टू लॉग 3. इथे इक्वेशन दिलेलं आहे लॉगॅरिथमच्या फॉर्ममध्ये आणि त्यावरून आपल्याला ते सिम्प्लिफाय करून रूल्सचा वापर करून आपल्याला या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर कन्सिडर करूया दिलेलं इक्वेशन आपण log 2 प्लस log ऑफ x प्लस 3 मायनस log ऑफ 3x मायनस 5 इज इक्वल टू log 3. मित्रांनो आता आपण LHS ला हे 3 टर्म्स जे आहेत या ठिकाणी log 2 प्लस log ऑफ x प्लस 3 हे 2 टर्म्स आहेत आणि ही निगेटिव्ह टर्म आहे. तर ही निगेटिव्ह टर्म मी LHS वरून RHS ला घेतोय म्हणजे ती पॉझिटिव्ह होईल. तर कशा पद्धतीने लिहिता येईल log 2 प्लस log ऑफ x प्लस 3 इज इक्वल टू log 3 प्लस log ऑफ 3x मायनस 5. आता बघा दोन्ही साईडला आपण या ठिकाणी ऍडिशन आहे सम आहे म्हणजे प्रोडक्ट रूल आपण यूज करू शकतो. लॉगॅरिथमची ऍडिशन आहे म्हणजे log ऑफ 2 इंटू एक्स प्लस 3 इज इक्वल टू log ऑफ 3 इंटू 3x मायनस 5. तर इथे प्रोडक्ट रूल यूज केला पहा. ओके मग आता प्रोडक्ट रूल यूज केल्यानंतर या ठिकाणी log ऑफ x इज इक्वल टू log ऑफ y असेल विथ द सेम बेस. तर आपण x इक्वल टू y हे लिहू शकतो. आपण प्रॉपर्टी पाहिलेली आहे. तर या ठिकाणी x इक्वल टू y म्हणजे 2 इंटू एक्स 2x प्लस 2 इंटू 3 6 इज इक्वल टू 3 इंटू 3 9x आणि 3 इंटू 5 सो मायनस 15 येतं पहा. अशा पद्धतीने हे इक्वेशन मिळालं. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची त्यासाठी सिम्प्लिफिकेशन करूया. 2x एका साईडला x घेऊयात एक्सचे टर्म्स घेऊयात 2x मायनस 9x हा 9x जो आहे तो RHS वरून LHS ला घेतला मायनस 9x झाला. हा मायनस 15 ॲज इट इज हा 6 LHS ला होता तो RHS ला गेला म्हणजे मायनस 6 झाला. सो 2x मायनस 9x म्हणजे मायनस 7x इज इक्वल टू मायनस 15 मायनस 6 म्हणजे मायनस 21 आला पहा. सो 7x इज इक्वल टू 21 म्हणजे या ठिकाणी x ची व्हॅल्यू 21/7 व्हॅल्यू येणार आहे x इज इक्वल टू 3. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं x इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर. ठीक आहे मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे काय त्याचबरोबर त्याची एक्झाम्पल्स त्यानंतर लॉगॅरिथमिक फंक्शन त्याचे रूल्स प्रॉपर्टीज हे सगळं स्टडी केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यावरची काही एक्झाम्पल्स देखील आपण सोडवलेले आहेत. ओके ही सगळी तुम्ही प्रॅक्टिस करा. थँक्यू.